छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। तुमच्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलंय, आता हा विसरभोळा मंत्री झालाय तर त्यांना तिकडे नेपाळ नागालँडमध्ये सोडायला हवं अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केली होती। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी पलटवार केलाय। कोणाला नेपाळला सोडायचं आणि कोणाला नाही हे जरांगे कसं ठरवणार असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगे पाटील यांनी टाळायला हवं असा सल्ला देखील वडेट्टीवारांनी दिलाय। संस्कृती कळती का ती इथं नाहीच पाहिजे बघा। तिकडे पाहिजे नागालँड, तिकडे नेपाळ असल्या इकडे पाहिजे। तिकडे लोक शोभत होती, आता त्यात लावलाय काळा भांगार, तिकडच्या लोकांत शोभत होती, तिकडेच पाहिजे जाणार, इकडे काही कामाचं नाही। त्याला संस्कृती कळती का? त्याला गोंधळ म्हणतात का? गोर गरीब मराठ्यांचे ते खेळ आहेत, आपले लेकरं हलग्या वाजवतेत, कुठं लय जेम खेळतात, ही संस्कृती आहे। एक प्रकारे थोडक्यात आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनही केलं आणि मुंबई पण जिवंत करण्याचं काम गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांनी केलं। याला गोंधळ कशाला म्हणजे हेच कळत नाही। याला पिऊन गोंधळ घालाय सवय, ते गोंधळ याने बघितले असतील। याला कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे। आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे। जर आम्ही ओबीसी आहोत तर आमच्या समाज बांधवाचं संरक्षण त्यांच्या न्यायिक आणि संविधानिक होणं आणि यासाठी लढणं, या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगेंनी सुद्धा टाळली पाहिजे। तर मराठा समाजाला न्याय देताना काढण्यात आलेला GR याच्या विरोधामध्ये सकल ओबीसी संघटना आणि वकील संघटनांची आज नागपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत। दरम्यान या बैठकीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याची तयारी आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे आणि याशिवाय कोर्टामध्ये जाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या 4 खंडपीठामध्ये मराठा समाजाला दिलेल्या GR विरोधात याचिका टाकली जाणार आहे आणि यावर देखील चर्चा होणार आहे। तर दुसरीकडे या बैठकीला ओबीसी समाजाचा पदाधिकारी देखील असणार आहेत। या तयारीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातून 4 ते 5 पदाधिकारी येणार आहेत आणि या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे। तसेच ओबीसी समाजाच्या हिताचं काय, तसेच हक्क आणि अधिकार मागण्याचं नियोजन यासह आगामी काळात ओबीसी ताकद दाखवण्याच्या अनुषंगाने तयारी केली जाणार आहे। त्यामुळे या बैठकीला अधिकचं महत्त्व प्राप्त झालंय। नेत्यांची आज बैठक बोलवली आहे आणि ही बैठक उद्या निघणाऱ्या पुढे जो आम्ही तारीख आता ठरणार त्या तारखेच्या मोर्चाची तयारीसाठी ही आजची बैठक महत्त्वाची आहे। आणि या बैठकीमध्ये चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत ओबीसीचे नेते जातील आणि झालेला अन्याय त्यांच्या पुढे सांगतील। माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे, परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत। तर त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे। असं नाही की मराठा नेते, मराठा मंत्री किती आहेत, हुकल आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत, लेखक आहेत, पण ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे हे मागे घेण्यात येणार आहेत। मोर्चा, घेराव आंदोलन, निदर्शनावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत GR काढण्यात आलाय। राजकीय, सामाजिक आंदोलनामधील हे खटले सरकार मागे घेणार आहे। त्यामुळे मराठा आंदोलकांना काहीसा दिलासा मिळालाय। माझं विरोध असण्याचं काही कारण नाही। माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी
मग शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून ते मोर्चे काढले असतील, रास्ता रोको केला असेल, भेदभाव केला असेल, तर त्या संदर्भात जे गुन्हे ज्या आंदोलकांवर झाले असतील, कुण्याही पक्षाचा असेल, संघटनेचा असेल, त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे.